आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। नवीन घरगुती सक्तीने बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरला हरकत घेत कल्याणमध्ये मनसे आक्रमक झाली असून कल्याणच्या तेजश्री या महावितरण कार्यालयावर धडक देत महावितरण अधिकाऱ्यांना गाजर देत निषेध व्यक्त केला। माजी आमदार तथा मनसेचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी मनसे आधी आलेल्या सत्ताधारी शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते परतत असताना मनसैनिकांनी सरकार विरोधात देखील घोषणा केल्या। यावेळी माजी आमदार प्रकाश भोईर, मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, माथाडी सरचिटणीस राजन चितोळे, मनविसे जिल्हाध्यक्ष विनोद गेणे, उपशहर अध्यक्ष गणेश चौधरी, रोहन आकेवार, सचिन पोपलाईतकर, नगरसेवक गणेश लांडगे, राहुल फोर्ट आदींसह इतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित। महावितरणने 2 दिवसांपासून मोबाईलवर संदेश वितरित केला आहे की संपूर्ण शहरातील जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। शहरात जिथे तिथे असे मीटर बसवले गेले तिथे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात बिलासंदर्भात तक्रारी तसेच नवीन मीटर जास्त गतीने चालत आहे, त्यामुळे नागरिकांना अवघ्या 1.25 दराने बिल येत आहे। सर्व घरातील उपकरणे बंद असून सुद्धा मीटरवर रीडिंग चालू राहत असलेल्या तक्रारी नागरिकांमध्ये येत आहेत। सर्व नागरिकांचा मीटरला सक्त विरोध आहे। कल्याण शहर नवनिर्माण सेनेचा देखील स्मार्ट मीटरला सक्त विरोध असून स्मार्ट मीटर सक्ती रद्द न केल्यास नागरिकांच्या बरोबरीने कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मनसेच्या वतीने देण्यात आला। मनसे आक्रमक झालेले आहे। तसे 2 दिवसापूर्वी MECB कडून एक मेसेज फिरतोय की 48 तासामध्ये स्मार्ट मीटर लावून घ्या, तेव्हा लोकांमध्ये भीती निर्माण झाली। तर प्रत्येक नागरिकांनी मनसेकडे धाव घेतली आणि मला असं वाटतंय की हे जे सत्ताधारी आहेत हे अडाणीचे घरोघरी वीज मीटर हे स्मार्ट मीटर पोचवणारे हे सेल्समॅन आहेत। आणि जर हे MECB वाले 48 तासाची जी सक्ती दिलेली आहे, जर यांनी जोर जबरदस्ती केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना वायरीसारखं सोडल्याशिवाय राहणार नाही। मी आपल्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतोय की याच्या पुढं जर MECBनी जर आपल्या घरी येऊन दादागिरी केली, जबरदस्ती केली तर बाजूचा महाराष्ट्र सैनिक किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक शाखेमध्ये धाव घ्या। आम्ही ताबडतोब आमचा मनसैनिक तिथे जाऊन या अधिकाऱ्यांना आमच्या पद्धतीने जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। कल्याणमध्ये नुकताच एक महावितरणकडून एक संदेश मोबाईलवर पाठवला होता की बाबा जिथे जिथे कल्याण शहरात संपूर्ण 48 तासामध्ये स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती नागरिकांवर केली जात होती, त्या संदर्भातल्या भरपूर तक्रारी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आल्या आणि त्या संदर्भात आम्ही आज या महावितरणच्या स्मार्ट मीटरला विरोध करण्यासाठी आज इथे आलो। आणि आम्ही एक सांगतो की जर अशा प्रकारे त्यांनी जर ही सक्ती केली तर आम्ही नागरिकांच्या बरोबरीने उतरू आणि मग ज्या कर्मचारी जिथे येतील किंवा जे स्मार्ट मीटर बदलणारी जे येतील त्यांना आम्ही तिथे आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नुसार चोप दिल्याशिवाय राहणार नाही। कारण अतिशय सदोष अशी पद्धत असताना या मीटरमध्ये असताना आज जे जर तुम्ही बघितलं की ज्या पहिले जे मीटर होतं त्याचं 2.5 आणि 3,000 बिल येत होतं, ते स्मार्ट मीटर लावण्याचं 12,000 येतं। घरातली संपूर्ण उपकरणं बंद असताना सुद्धा रीडिंग चालू आहे। अशा प्रकारच्या शेकडो तक्रारी नागरिकांच्या इकडे नागरिक येऊन देतात, पण कुठल्याही प्रकारे हे प्रशासन किंवा ढिम्म आहे, कुठल्याही प्रकारे यांचं स्वतःचं काही त्याच्यावर नियंत्रण नाही। त्या संदर्भात आज आम्ही आलो होतो आणि आज आम्ही त्यांना दाखवून दिलं आहे की यानंतर जर तुम्ही कंपल्सरी केली तर आम्ही नागरिकांबरोबर उतरून तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही। आपण गाजरे दिले त्यांना। आज नुकते जे सरकारमध्ये बसलेल्यांनी पण काही त्या संदर्भात हे केलं आहे, तर त्यांनी फक्त नाटक केलं आहे, आश्वासने दिली, पण कुठल्याही मुख्यमंत्र्यांचा असं संदेश असताना की बाबा कुठल्याही प्रकारे नागरिकांवर तुम्ही कंपल्सरी करू नका, तरीही त्यांनी हे प्रकार चालू ठेवलेत। तर त्या संदर्भात सत्ताधारी आलेले त्यांना पण आणि यांना आम्ही गाजर दिली।